नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे शहरासह जिल्ह्यात एकीकडे तापमानात मोठ्या प्रमाणावर घट होत असताना कडाक्याच्या थंडीत वाढ झाली आहे. या कडाक्याच्या थंडीत नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत असताना दुसरीकडे मात्र प्राथमिक शाळांच्या वेळेत कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. शाळांच्या नियमाप्रमाणे सकाळी 7:30 वाजता शाळा भरत असल्याने ऐन कडाक्याच्या थंडीत सुद्धा विद्यार्थ्यांना सकाळी घराबाहेर पडून शाळेत यावे लागत आहे. वाढत्या थंडीच्या पार्श्वभूमीवर शाळांच्या वेळेत बदल करण्याची मागणी पालकांकडून केली जात आहे. धुळे शहरासह जिल्ह्याचे तापमान 4 अंशावर गेले असून वाढत्या थंडीच्या पार्श्वभूमीवर शाळा प्रशासनाने शाळेच्या वेळेत बदल करण्याबाबत तात्काळ निर्णय घेण्याची मागणी पालकांकडून व्यक्त होत आहे. प्रायमरीच्या विद्यार्थ्यांनी कमीत कमी शाळेचा वेळ 8 वाजेपर्यंत तरी शाळेने ठेवलेला पाहिजे आणि हायस्कूलचे तास 1 तास तरी कमी करून विद्यार्थ्यांचं पोर्शन पूर्ण करायला पाहिजे. हिवाळ्यात हे विद्यार्थ्यांना तयारी करण्यासाठी वेळ लागतो आणि रिक्षावाल्याला कमीत कमी अर्धा तास विद्यार्थी गोळा करायला लागतात. त्याकरता विद्यार्थी सकाळी लवकर तयार राहत नाही आणि रिक्षावाल्यांना शाळेपर्यंत येते त्यांना वेळ होतो आणि हिवाळ्यात असल्यामुळे या विद्यार्थ्यांना सोडत गेट बंद होऊन जातं आणि पालक लोकांची एकच तक्रार असते, गेट बंद झाल्यामुळे विद्यार्थी उशिरा जातात बुवा. आणि मॅडमांचं असं म्हणणं आहे की बुवा शाळेच्या वेळात काही बदल होत नाही आहे आणि ते विचार करू पण काही बदलत नाही आहे. बालमंदिरची 8पर्यंत झाली शाळा, तशी पहिली 4थी 8पर्यंत झाली तर बरं होऊन जाईल. पालकांनाही बरं होऊन जाईल, रिक्षावाल्यांनाही बरं होऊन जाईल. आम्ही लांबून येतो, खेड्यावरून येतो, सगळे त्रास होता पोरांना. तिची विनंती आमची, दुसरं काही विनंती नाही. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.